मराठी अभिनेत्री गिरिजा ओक, एक उत्तम अभिनेत्री, बोल्ड विचारांची, थेट बोलणारी आणि अतिशय सुंदर अशी तिची ओळख. अचानक ती व्हायरल होऊ लागली आहे. फेसबुक, इंस्टाग्राम सगळीकडे फक्त आणि फक्त गिरिजाच गिरिजा. रातोरात तिचे फोटो नॅशनल क्रश या हॅशटॅगनं सगळीकडे फिरायला लागलेत. आता गिरिजाच्या व्हायरल होण्याला फक्त तिचं दिसणंच कारणीभूत आहे का? नाही. एका इंटरव्ह्यूमध्ये गिरिजाने एक भन्नाट किस्सा सांगितला आणि ती जाम व्हायरल झाली. आणि मग लोकांनी तिला अक्षरशः डोक्यावर घेतलंय. असं काय घडलं? कुठला किस्सा तिने सांगितला? ती अचानक ट्रेंडमध्ये का आलीये? जाणून घेऊयात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आकाशी रंगाची साडी, पांढरा ब्लाऊज, एक छोटंसं नेकपीस, मोकळे केस. गिरिजा ओकने एका युट्यूब चॅनलला इंटरव्ह्यू दिला आणि बोम. त्या इंटरव्ह्यूमध्ये गप्पा मारताना गिरिजाने तिच्या कॉलेजचा किस्सा सांगितला. आमचे एक फिजिक्सचे सर होते, ते आले आणि त्यांनी आम्हाला विचारलं, व्हॉट आर बेब्स? हा प्रश्न ऐकून वाटलं, अरेच्चा, हे असं का विचारतात? आम्ही त्यांच्याकडे बघतच बसलो, पण तरी सर सगळ्यांना विचारत सुटले, ए व्हॉट आर बेब्स? सगळे शांत बसले. मग त्यांनी एका मुलीकडे बघून तिला विचारलं, व्हॉट आर बेब्स? गिरिजा हा किस्सा सांगत असतानाच इंटरव्ह्यू घेणारा तिला थांबवतो आणि विचारतो, एक मिनिट, ते वेव्स बद्दल विचारत होते का? गिरिजा खूप हसते आणि उत्तर देते, हो, ते वेव्स बद्दल विचारत होते. वेव्स. वेव्सच्या ऐवजी त्यांनी तो उच्चार बेब्स असा केला. त्यांनी स्वतःच व्हॉट आर बेब्सचं उत्तर दिलं. एक असते ट्रान्झिशनल बेब्स आणि दुसरी असते लॉन्जिट्युडनल बेब्स. इंटरव्ह्यू मधला गिरिजाने सांगितलेला हाच किस्सा खूप व्हायरल झालाय. हा मजेशीर किस्सा सांगतानाचे तिचे चेहऱ्यावरचे हावभाव, तिचं ते हसणं, तिची साडी, तिचं दिसणं अख्ख्या देशानं नोटीस केलं आणि गिरिजा रातोरात नॅशनल क्रश झाली. तुम्ही पाहिली आहे का गिरिजा ओकची ती व्हायरल क्लिप? तुम्हाला त्या इंटरव्ह्यू मधलं सगळ्यात जास्त काय आवडलं? तुम्ही तो इंटरव्ह्यू पाहिलाय का? तुम्हाला गिरिजा ओकचा कोणता गुण सगळ्यात जास्त आवडतो? व्यक्त व्हा आणि आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.